आपल्या सोबत विजयी उमेदवार डॉक्टर नील साहेब आहेत। आपल्या सोबत विजयी उमेदवार डॉक्टर नील साहेब आहेत। नील साहेब, काय सांगाल? आपल्याकडे राजकीय वारसा काहीच नसताना एक सामान्य गावातून शेतकरी कुटुंबातून आपण हा प्रवास सुरू केलाय आणि हा जनतेचा कौल, हा आशीर्वाद कोणत्या रूपी तुम्हाला प्राप्त झाले सांगाल? राज्याचे शिवसेनेचे प्रमुख सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, या तालुक्याचे आमदार आदरणीय प्रशांतजी बम साहेब, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार आदरणीय बुमरे साहेब, या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं आणि या सर्व उपस्थित मायबाप जनतेच्या आशीर्वादानं आज या गंगापूर पंचायत समितीमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली। त्याबद्दल सर्वप्रथम या मायबाप जनतेचे, मतदारांचे मी सर्व आभार मानतो आणि भविष्यामध्ये या जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी 100% समाजाची सेवा करण्याचं व्रत घेतो। एक वाजताच आपल्या कार्यकर्त्यांनी या रस्त्यावरती आपल्या विजयाची गुलाला 1 वाजल्यापासून सकाळी 7 8 वाजता काही कार्यकर्त्यांचं तर म्हणणं होतं, ज्या दिवशी डॉक्टर साहेबांनी फॉर्म भरला त्याच दिवशी गुलाल आमचा होता। ही कामाची पावती होती का? निश्चितच या ठिकाणी या सर्व प्रेमळ माणसांनी, जनतेने, सहकाऱ्यांनी जो एक विश्वासार्थ माझ्यावरती एकमेव, कारण आमच्या गणातून ज्या माझे सहकारी नवनाथ भाऊ असतील, नितीन भाऊ असतील, आशुभाई असेल, ज्या इच्छुकांनी सर्वांनी फॉर्म भरले होते, तो त्यांनी स्वइच्छेने आणि माघार घेऊन मला जी एक विचारानं साथ दिली आणि मला पुढं केलं, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने आमच्या हा गणाचा विजय हा त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर निश्चित झाला होता। विकासाचा काय पर्व राहील तुमचा? निश्चितच शेतकऱ्यांच्या प्रती असलेले आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचे धोरण, या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं धोरण आणि बुमरे साहेब असतील, बम साहेब असतील, या विकसनशील नेतृत्वाखाली आम्ही या गंगापूर तालुक्याचा विकासामध्ये निश्चित हिराने सहभाग घेऊ आणि या तालुक्यातील जनतेचा विश्वास सार्थ ठरवू, एवढंच या ठिकाणी। डॉक्टर नील साहेब, हा विजय जनतेला समर्पित असं त्यांनी यावेळी सांगितलं।